अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 2 फेब्रुवारी 2026 रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच श्री गुरु प्रतिपदा आहे. हा दिवस दत्त संप्रदायातील सर्वात मोठा आणि पवित्र सण मानला जातो. याच दिवशी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून श्रीशैल्य गमन केलं होतं. अनेकदा आपल्याला गाणगापूरला जाणं शक्य नसतं, पण स्वामी म्हणतात, मी गेलो असे म्हणू नका, मी गाणगापुरातच आहे. मग घरी राहून महाराजांची कृपादृष्टी कशी मिळवायची? चला तर मग पाहूया आजच्या या खास व्हिडिओमध्ये. माघ कृष्ण प्रतिपदेला गुरु प्रतिपदा असं म्हटलं जातं. यंदा 2 फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी गुरु प्रतिपदा साजरी केली जाणार आहे. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शल्यगमन केलं, म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आता त्याच निर्गुण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भक्त गाणगापूरला येत असतात. पण बऱ्याच जणांना गुरु प्रतिपदेला श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाणं शक्य नसतं. म्हणून गुरु प्रतिपदेच्या निमित्तानं अगदी घर बसल्या छोटीशी गुरुसेवा तुम्ही करू शकता. यामुळे श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच राहील, यात काही संशय नाही. आता 2 फेब्रुवारी सोमवारी रोजी गुरु प्रतिपदा आहे. या तिथीला स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा संकल्प करावा. घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं. आपल्याकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी. सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावे. कुंकू लावून, तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यानंतर हातात फुलं घेऊन श्री दत्तांचा नामजप करावा आणि फुलं भगवान दत्तांना अर्पण करावीत. आजच्या या दिवसाची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्रातील 52व्या अध्यायाचं पठण. या अध्यायात महाराजांच्या गुप्त होण्याचा आणि शिष्यांना मिळालेल्या प्रसाद पुष्पांचा अतिशय भावुक प्रसंग आहे. असं म्हणतात की या दिवशी 52व्या अध्यायाचं वाचन केल्यास संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते. ज्यांना पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी किमान श्रवण तरी नक्की करावं. या दिवशी पठण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यानंतर सर्वात शेवटी सद्गुरु वंदन